श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। नर्मदा मैया की जय। प्रवरा माई की जय। नमो नर्मदा माई रेवा पार्वती वल्लभ सदा शिवा। नमो नर्मदा माई रेवा पार्वती वल्लभ सदा शिवा। नमो नर्मदा माई रेवा सदा शिवा पार्वती वल्लभ सदा शिवा। पार्वती वल्लभ सदा शिवा पार्वती वल्लभ सदा शिवा। नमो नर्मदा माई रेवा 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 पार्वती वल्लभ सदा शिवा। नर्मदा मैया की जय। नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा। नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा। नमो पुंडलिका नमो चंद्रभागा। नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। ज्ञानेश भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरः। सोपान भगवान ब्रह्मा मुक्तख्य ब्रह्मा चित्कला। ज्ञानदानं विख्यातं सर्वविद्या विभूषितं। गुरुत्तमाकरं प्रसिद्धं रामायणं विशारदम्। ध्येदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं। पीतं वासोऽवसाननं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं। वामं करुडसीतामुखकमलमीललोचनं निरदाभं। नानालङ्कारदीप्तं दधत्मुरुजटामण्डलं रामचन्द्रम्। नर्मदायास्तु महात्म्यं कृष्णद्वैपायनो ब्रवीत् तत्तेऽहं संप्रवक्ष्यामि यत्त्वया परिपृच्छितम्। आज आपण या ठिकाणी सर्व भाविक भक्त एकत्र येऊन हा जो उत्सव हा कार्यक्रम करत आहोत। या कार्यक्रमाचं जे नियोजन आहे, जे आयोजन आहे, हे कशासाठी असेल आणि का करायचं असेल तर आपण भारत भूमीमध्ये जन्माला आलो आणि या भारतामध्ये आपण पाहिलं, भारताच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये जा आणि कोणत्याही ठिकाणी जा, जिकडे जाल तिकडे तुम्हाला दैवतच दिसेल। उलट जास्त अवघड ठिकाणी गेलात, जास्त उंच डोंगरात गेलात, जास्त खोल दरीत गेलात तर तुम्हाला जास्त प्रभावी दैवत बघायला भेटेल। हिमालयात गेलात
की तिकडे जास्त बर्फ आहे, उंच डोंगर आहे, मग हजारो किलोमीटर अशा डोंगरावर गेला तर जास्त प्रभावी दैवत. आणि आपल्या परिसरामध्ये कितीही डोंगर दरीमध्ये गेलं तरी सुद्धा आपल्याला देवच बघायला भेटतील, कारण ही भूमीच एवढी पवित्र आहे. म्हणून भारतीय तेवढ्या बाबतीमध्ये भारत देश हा संस्कृती प्रधान देश एवढ्याच मुळे आहे की त्यांना प्रत्येक ठिकाणचा देव त्यांना धर्म शिकवतो. आणि तो धर्म, तो देव, आणि ह्याच्यामुळेच तर भारत देश हा अगदी चौकटीमध्ये वागतो. आणि ती चौकट म्हणजे प्रत्येकाला ती चौकट घालून दिलेली आहे. स्त्रियांना वेगळी आहे, पुरुषांना वेगळी आहे, लहान मुलांना वेगळी आहे, प्रत्येक नात्यामध्ये सुद्धा वेगवेगळी चौकट आहे. आणि जो जिथे शिकतो, जो शिकवतो, जो ऐकतो, जो सांगतो, प्रत्येकासाठी वेगवेगळी चौकट या संस्कृतीने आणि या भारत देशाने बनवलेली आहे. म्हणून तर या देशामधले लोक गरीब असले तरी सुद्धा ते सुखीच राहतात, समाधानीच राहतात. आणि श्रीमंत झाले तरी सुद्धा ते दानाची भावना ठेवतात. म्हणजे ज्याच्याकडे खूप श्रीमंती झाली मग तो म्हणत नाही बाद झाला, आपल्या पुरतं आता भरपूर कमवून झाला, आता दुसऱ्याचे काही करायची गरज नाही. पण या भारतातले लोक असे आहेत, त्यांच्यासाठी, त्यांच्या मुलांसाठी कमवून झाल्यानंतर ते समाजाचा विचार करतात. आणि ज्यांच्याकडे अजून कमी आहे ते प्रामाणिकपणाने कमवत राहतात. म्हणून तर एके ठिकाणी म्हटलेलं आहे, येथे नसो निराशा थोड्या पराभवाने, पार्थास बोध केला येथेच माधवाने. हा देश स्तन्य प्याला, हा देश स्तन्य प्याला गीताख्यामृतांचे, हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे. या देशामध्ये, कारण या देशात श्रीमद भगवद्गीतेचा जन्म झालेला आहे. नव्हे नव्हे नुसत्या ग्रंथांचा जन्म नाही झाला, तर ग्रंथात ज्यांचं वर्णन आहे, कर्तव्य दक्ष भूमी सितार गौतमांची, रामायणे घडावी येथे पराक्रमांची. कारण ज्या ग्रंथात ज्यांचा उल्लेख आहे त्यांनी सुद्धा इथे पराक्रम करून दाखवला. अशी पवित्र भूमी म्हणजे भारत देश आहे. आणि या भारतामध्ये देव आहेतच, पण त्या देवांना मानण्यासाठी, देव समजावून सांगण्यासाठी संत आहेत. आणि त्याच देवांना आणि संतांना सुरक्षित, स्वच्छतेत आणि साधना करण्यासाठी या देशामध्ये भगवंताने पवित्र नद्या बनवल्या. कारण तसं विश्वरूप दर्शन पाहिलं तर या ज्या नद्या आहेत ह्या भगवंताच्या शिरा आहेत, शरीरामधल्या धमन्या, नाड्या ज्या म्हणतात त्या आहेत. म्हणून ज्या 7 नद्या आहेत, आता आपल्याला माहिती आहेत, मग गोदावरी असेल, कृष्णा असेल, गंगा असेल, यमुना असेल, पण यांच्यामध्येच आपण या सगळ्या नद्या पाहिलेल्या नसतील, पण यांचे नाव नक्की ऐकलेले आहेत. आणि नावं ऐकून आपल्याला यांच्या जन्माच्या कथा माहिती नाहीयेत, यांच्या शेवटपर्यंतच्या कथा माहिती नाही, ह्या कुठून निघाल्या आणि कुठं पोहोचल्या. कारण आपल्याला फक्त माहिती आहे की नदीत कुठेतरी जाऊन स्नान केलं तर पुण्य भेटतं. पण या नद्या अशा आहेत, एक एकाहुनी बळी रे.
आणि या सगळ्यांमध्ये जो स्कंद पुराण नावाचा ग्रंथ निर्माण झाला, स्कंद पुराणामध्ये सगळ्या नद्यांचं वर्णन आलेलं आहे, पण विशेष रूपाने नर्मदा नावाच्या नदीचं विशेष रूपाने वर्णन आलेलं आहे. ते म्हणजे रेवा खंडामध्ये. आणि नर्मदा नदी अशी आहे की सामान्य लोकांना ती काय कळणार आहे. सामान्य लोकांना ती नदी म्हणजे फक्त नदी, पाणी वाहतं एवढंच कळतं. पण जो तिच्या किनाऱ्यावरती जातो किंवा ज्याने तिच्याबद्दल माहिती किंवा ग्रंथ वाचलेला आहे किंवा कुणाकडून ऐकलेलं आहे तिची कथा, त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं आणि तिच्यावरती श्रद्धा ही दृढ होऊन जाते. म्हणून नर्मदा नदी अशी आहे की उगमापासून संगमापर्यंत अखंड जलधारा आहे. पवित्र तर आहेच आहे, पण शुद्ध सुद्धा आहे. आपण पाहतो, तुम्ही चारधाम यात्रा केलेली असेल आणि चारधाम यात्रा केली म्हणजे आपल्याला बऱ्याच नद्यांची दर्शन होतात, बऱ्याच नद्यांची स्नान होतात, उपमुख्य भरपूर नद्या मिळतात. पण कोणत्याही नदीमध्ये तुम्ही स्नानाला गेलात तर अशी भावना लगेच निर्माण होत नाही की आपण त्या नदीचं जाऊन पटकन स्नान झाल्याबरोबर किंवा अगोदर तिचं जल पिऊन घ्यावं म्हणून. असं कोणत्याच नदीबद्दल वाटत नाही. पण जेव्हा तुम्ही नर्मदा नदीमध्ये जाल, माईच्या किनाऱ्यावरती गेल्याबरोबर आपोआपच अशी भावना निर्माण होते की आपण पहिलं नर्मदा जल अगदी पोटभर पिऊन घ्यावं. एवढं स्वच्छ आहे, पवित्र तर आहेच आहे. म्हणून अशी पवित्र आणि स्वच्छ नदी स्कंद पुराणामध्ये तिची प्रदक्षिणा करायला सांगितली. तशी आपण कोणत्याही नदीची प्रदक्षिणा केली तर चालते, पण विशेष रूपाने नर्मदा नदीची प्रदक्षिणा सांगितली. तशी स्कंद पुराणामध्ये गोदावरी नदीची सुद्धा प्रदक्षिणा सांगितली. कारण असं सांगितलं जातं की विद्यार्थी हा गुरुकुलामध्ये शिकत असताना तो 24 वर्षापर्यंत वयाच्या त्याने गुरुकुलात राहायचं आणि 25व्या वर्षी त्याने गोदावरी परिक्रमेला जायचं, असा नियम आहे. पण विशेष रूपाने नर्मदा माईचं एवढं महत्त्व सांगण्यात आलं की नर्मदा नदी अशी आहे, तिची प्रदक्षिणा का करायची आणि तिची प्रदक्षिणा केल्यावर काय पुण्य भेटेल. काय पुण्य भेटेल, प्रदक्षिणेचं पुण्य तुम्हाला नंतरच सांगेल. अगोदर बाकीची तिची महती सांगते की तुम्ही म्हणत असाल आमच्या गावचा एवढा मोठा माणूस, इतका शहाणा माणूस आणि इतका वेडा झाला कसा. तुम्हाला खरंच प्रश्न निर्माण होत असेल, कारण तुम्हालाच कशाला, तुम्ही रोज त्यांच्यातले आहेत. आमचा त्यांचा थोडासा संबंध आला तरी सुद्धा आम्ही त्यांना वेड म्हणत होतो की इतका शहाणा माणूस दिसतो तरी इतका वेडा का झाला, कारण वेड करण्याची ताकद तिच्यामध्ये आहे. म्हणून तर आणि कस काय इतका वेडा होईल, तर त्याचं विशेष कारण म्हणजे असं आहे की नर्मदा हे नाव आपल्या कानावरती येण्यासाठी 7 जन्माचं पुण्य लागतं. वा, नर्मदा हे नाम मुखात येण्यासाठी 10 जन्माचं पुण्य लागतं. नर्मदा माईचं प्रत्यक्ष दर्शन होण्यासाठी 30 जन्माचं पुण्य लागतं. नर्मदा माईचं स्नान घडण्यासाठी 50 जन्माचं पुण्य लागतं. नर्मदा माईच्या उत्तर किंवा दक्षिण तटावर 1 रात्री विश्राम करण्यासाठी 100 जन्माचं पुण्य लागतं. आणि नर्मदा माईची पायी प्रदक्षिणा करण्यासाठी 1000 जन्माचं पुण्य लागतं. म्हणून तर हे इतकं वेड होण्याचं कारण म्हणजे पहिलं त्यांनी नर्मदा हे नाव त्यांच्या कानावरती आलं, नर्मदा हे नाव मुखात आलं आणि प्रत्यक्ष नर्मदा माईचं जाऊन त्यांनी दर्शन घेतलं. ते म्हणजे पितृ पंधरवड्यामध्ये नर्मदा माईच्या उत्तर तटावर आपला फिरता सप्ताह होता. त्यावेळी दोघही पती पत्नी म्हणजे सौ मंदाताई आणि सतीश काका दोघही त्या ठिकाणी आले. त्यांना ताईंना बघितल्यावर मला तर असं वाटायचं
त्यांनी सांगितलं, काका म्हटले आता ना आम्ही दोघंही पायी परिक्रमा करणार आहोत. मी महाराजांना म्हटलं, बघा अहो कसं पायी परिक्रमा करतील हे. ते म्हणे करतील जसं करतील तसे. पण म्हटलं कसं होतं, इथून जाताना माणसं म्हणतात 6 महिने का लागाना, 1 वर्ष का लागाना, हळूहळू करू असं म्हणून जातात. पण तिकडं गेल्यावर इतकं चालतात, काही माणसं चालून पूर्ण करतात आणि काही माणसं मध्येच आजारी पडून घरी येतात. अशी गंमत होऊन जाते. म्हणून म्हटलं ताईंना तर खाली पण बसता येत नाहीये, कारण तिथं त्या खुर्चीवर बसूनच पारायण वगैरे करायच्या. मग पण त्यांच्यामध्ये एवढा बदल झाला आणि तो नर्मदा माईने कसा बदल केला की त्यांच्याकडे 30 जन्माचं पुण्य आलं. नर्मदा माईचं दर्शन झालं. 50 जन्माचं पुण्य फळाला आलं आणि नर्मदा माईचं 1 नाही 2 नाही तर 8 दिवस राहिले ना, 2-2 वेळा स्नान झालं 8 दिवसामध्ये. आणि एवढ्या वेळा स्नान झाल्यानंतर त्यांना अशी उपरती झाली की प्रपंच भरपूर केला आणि आता परमार्थ केला पाहिजे. परमार्थ म्हणजे आपण परमार्थ नेहमी करतो, पण हा साधारण परमार्थ झाला की संसार करता करता, पण ह्याच्यातून थोडंसं वेगळं होऊन जर आणि घराचा त्याग करून जर साधना केली तर त्याचं विशेष रूपाने फलप्राप्ती असते. म्हणून तर त्यांनी सांगितलं की नर्मदा माईच्या किनारे एवढे मुक्काम सुद्धा झाले, एवढं पुण्य फळाला आलं. म्हणून तर बाकीच्या मागच्या अनेक हजारो जन्माच्या पुण्याने एवढा उफाळा घेतला की ते प्रदक्षिणाला निघाले. आम्हाला फोन केला, कारण सप्ताहाला जायच्या अगोदर सुद्धा काका घरी आले. त्यांनी सांगितलं सप्ताह झाला ना की प्रदक्षिणाला जायचा विचार आहे. पण तेव्हाही असं वरच्यावर म्हटल्यासारखं वाटलं. पण जेव्हा सप्ताह झाल्यानंतर फोन आला तेव्हा खरोखर त्यांनी सांगितलं, तेव्हा महाराजांच्या सुद्धा लक्षात आलं आता हे कशानेच थांबणार नाहीयेत. आणि मनुष्य कुणाच्या सांगण्याने ऐकत नसतो. परमार्थ करण्यासाठी, विशेष साधना करण्यासाठी त्याचं पुण्यच फळाला यावं लागतं, तेव्हाच त्याला वैराग्य निर्माण होतं. वैराग्य कुणालाही होत नाहीये. ज्याच्या घरी काहीच नाहीये, त्याची संध्याकाळच्या जेवायची पंचायत आहे, त्याला जर वैराग्य झालं, त्याला वाटलं की चला आपण प्रदक्षिणेला जाऊ. बरेच लोक म्हणतात तिकडं 2 टायमाची खायची मैया सगळी व्यवस्था करते, राहायची व्यवस्था करते, चला तिकडंच आपले 5-6 महिने निघून जातील. त्या माणसाला वैराग्य झालं तर काहीच हरकत नाही. पण ज्या माणसाकडे इतकं सगळं भरभरून आहे त्याला वैराग्य होणं या कलियुगात होणं ही खूप विशेष घटना आहे. कारण हे वैराग्य पूर्वीच्या राजे लोकांना, त्यांना नियम होता की त्यांनी प्रपंच करायचा, राज्यकारभार करायचा, पण मोठ्या मुलाचं लग्न झालं की त्या मुलाला युवराज पद द्यायचं आणि त्या राजाने आणि राणीने जंगलात तपश्चर्येसाठी निघून जायचं. अशा पद्धतीचा नियम होता. म्हणून तर या दाम्पत्याने सुद्धा, कारण नर्मदा परिक्रमा म्हणजे सामान्य गोष्ट नाहीये. आणि मी सुद्धा तुम्हाला जे काही सांगणार आहे, माझे अनुभव सांगणार नाहीये, पण जे सांगेल ते वाचूनही सांगणार नाहीये. कारण सांगायला भरपूर सांगता येतात. पुस्तकं वाचले, ग्रंथ वाचले की भरपूर माहिती मिळून जाते. आता ग्रंथ वाचायची लोकांना गरज सुद्धा राहिली नाही. शास्त्र सांगतं पाहोनी ग्रंथ करावे कीर्तन, पण तशी लोकांना गरजच राहिली नाही. कीर्तनकारांनी सुद्धा 2-4 जणांचे कीर्तन युट्यूबवर ऐकले, 2-4 पुस्तकं माहितीचे वाचले की लगेच कीर्तनकार होऊन जातो तो. पण मी तसं वाचून तुम्हाला सांगणार नाही आणि माझे अनुभव सांगायला तर इथं वेळच नाहीये. कारण नर्मदा माईने एवढी काही कृपा केलेली आहे की नर्मदा माईच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझ्या पतिदेव हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज आहेर ताहराबादकर, जे ताहराबाद महिपती महाराजांचं राहुरी तालुक्यातलं ताहराबाद, तर त्यांच्या जवळजवळ 4 पायी परिक्रमा झालेल्या आहेत. आणि त्यांच्याचमुळे त्यांच्यासोबत माझ्या सुद्धा नर्मदा माईने 3 पायी परिक्रमा करून घेतलेल्या आहेत. म्हणून अनुभव आहे. अनुभवाच्या गोष्टी म्हणजे अनुभव महात्म्य तुम्हाला सांगत बसणार नाहीये, पण
नर्मदा परिक्रमा म्हणजे गंमत नाहीये की इथं कुठं करमत नाही किंवा आता कोणाचे लग्न कार्य नाही, काय नाही काय नाही, उगाच वेळ घालवण्यापेक्षा तिकडं जाऊ, असं नाहीये. नर्मदा परिक्रमा म्हणजे प्रत्येक पावलाला मृत्यूला समोर पाहणे. कोणत्या क्षणी कोणता प्रसंग येईल अजिबात सांगता येत नाही, कारण असे प्रसंग अनुभवलेले आहेत. म्हणून तर गंमत जम्मत म्हणणारे ते लोक प्रदक्षिणा करत नसतील, पण यांनी अशी खडतर तपश्चर्या केली. कारण 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 6 महिन्यापर्यंत, आणि एवढा दम धरला, एवढं वैभव सोडून. अरे कोणाच्या घरी तर काहीच नसतं, तरी उगाच नातवांना फोन करतात, नंतर म्हणतात आलो आलो, 2 दिवसात येतो, 4 दिवसात येतो. घरी यायची काही गरजच नसते इतकी लवकर, पण तरी सुद्धा त्यांना घाई झालेली असती घरी येण्याची. पण यांनी एवढी निवांत प्रदक्षिणा केली, कारण त्यांच्यासोबत एक महिनाभर एक बाबा चालत होते, ते आम्हाला परवाच भेटले होते. त्यांनी सांगितलं सतीश काका घरी येऊ शकत नव्हते. खरोखर त्यांच्या मनाची जी वृत्ती झाली, जी अवस्था निर्माण झाली, ती त्या बाबांनी खरं सांगितली. ते महिना वारकरी आहेत पंढरी आळंदीचे. त्या बाबांनी सांगितलं फक्त मंदाताईमुळे ते घरी आले. ताईंनी सांगितलं अहो थोडं भानावर राहा, आणि त्याच्यासाठीच पत्नीला सोबत घेऊन गेलं पाहिजे. एकटा माणूस गेला तर येईल की नाही सांगता येत नाही, म्हणून तुम्ही सुद्धा एकट्यांना पाठवत नका जाऊ. मग ते जर म्हटले ना उद्या, आता बऱ्याच जणांना उपरती होणार आहे, पुढच्या वर्षी तुम्हाला 50 लोक घेऊन जावे लागतील पायी प्रदक्षिणेला. आता बरेच जण म्हणतील प्रदक्षिणेला जायचं, तर तुम्ही सुद्धा हट्ट करा आम्हालाही येऊ द्या, नाही तर हे तिकडंच राहतील. मग ताई सांगायच्या अहो भानावर राहा, आपल्याला घरी जावं लागणार आहे. मग एवढं सगळं सोडून आलो, इतके महिने सोडले, पण परत घरी आलं पाहिजे. कारण आपण साधना करायला गेलो ठीक आहे, पण घरच्या लोकांना सुद्धा अपेक्षा असते. पण घरच्यांच्या अपेक्षेसाठी घाईघाई साधना करायची नाही, घरच्यांच्या अपेक्षेसाठी अर्धवट साधना करायची नाही, तर ती साधना पूर्ण करूनच यायचं. तेव्हा त्यामध्ये खरं समाधान असतं, त्याच्यातच खरं पुण्य असतं. म्हणून एवढी निवांत साधना, आणि अगदी किनाऱ्याने, जिथं किनारा भेटेल तिथे किनाऱ्यानेच चालले. किनाऱ्याने चालणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. आम्ही आमच्या पहिल्या परिक्रमेमध्ये सगळं किनाऱ्यानेच चालायचो, पण किनाऱ्याने चालायचं म्हटलं की पाय असा वाकडा पडतो, कारण नदी अशी असती ना, तर एक पाय असा तिरका पडतो, एक पाय असा पडतो. मग असे पायाचे गुडघे आणि घोटे असे दुखून दुखून जातात. लोक वैतागून रोडला लागतात, तर रोडनी सरळ निघून जातात. पण हे वैतागलेच कसे नाही मला तेच कळत नाहीये. एवढं अगदी शेवटपर्यंत किनाऱ्यानेच प्रदक्षिणा, एवढे कष्ट या लोकांनी घेतले, आणि आपण त्यांच्या या प्रदक्षिणेच्या कार्यक्रमाच्या समोरापसाठी आलेलो आहोत. कारण तुमच्यापेक्षाही मला माझं खूप भाग्य वाटतं की नर्मदा माईने, खरोखर नर्मदा माईनेच त्यांना सांगितलं असावं की सीमाताईंनाच बोलवा, म्हणजेच काहीतरी त्यांना सुद्धा पुण्य मिळेल की या लोकांच्या एवढ्या मोठ्या प्रदक्षिणेचं. कारण आपण सर्वजण आलेलो आहोत, तर ते सुद्धा आपल्याला थोडं थोडं पुण्य देणार आहे. कारण नर्मदा माई प्रत्यक्ष आज त्यांच्यासोबत या तुमच्या गावामध्ये आलेली आहे. म्हणून सगळ्यांसाठी नर्मदा माई या ठिकाणी आली, म्हणून आपण सगळेजण सुद्धा इथं आलेलो आहोत, आपल्याला सुद्धा पुण्य भेटणार आहे. म्हणून आपण नर्मदा माई ही जो पायी प्रदक्षिणा करतो त्याच्यावर एवढी कृपा करते, त्याची इतकी काळजी घेते. आणि खरं सांगायचं म्हणजे तुम्ही नर्मदा माईकडे कोणती इच्छा करा, कोणतीही इच्छा करा, नर्मदा माई लगेच तुम्हाला द्यायला तयार असते. मग आता काहीही इच्छा करा म्हटल्यावर आपण काय इच्छा करायला पाहिजे? बऱ्याच लोकांचं असं असतं, आता तुम्ही वाचलं की नाही मला माहिती नाही, पण बऱ्याच लोकांनी अनुभवांची पुस्तकं काढलेत, अनुभवांचे व्हिडिओ बनवलेत, आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं आम्हाला आज असं वाटलं की सकाळपासून शिरा खावा. मग नर्मदा माईने आम्ही थोडं 2 किलोमीटर गेलो, लगेच शिरा मिळाला. अरे शिरा नर्मदा माई देणार का नाही देणार? पण तुम्ही शिऱ्याची का अपेक्षा केली? अरे तुमच्या घरी शिरा भेटत नव्हता का? मग घरी शिरा भेटत नव्हता का? एवढ्या 4
त्यांच्या साधनेमुळे आपण सुखी राहतो. म्हणजे समाजातले सगळे लोक नुसते माणसं नाहीत, तर किडा मुंगी हत्ती ब्रह्मदेवापर्यंत सगळेजण सुखी राहतात, तर संतांच्या तपश्चर्येमुळं. म्हणून भगवान शंकराला सुद्धा एकदा नारद महर्षीने सांगितलं की पुढे कलियुग येणार आहे आणि कलियुगामध्ये असं आहे, कलियुगामधले लोक हे जसा प्रसंग येईल तसे बदलतील. कारण अगोदर सुरुवातीचे लोक थोडं ऐकतील लोकांचं, माणसाचं किंवा समाजाला घाबरतील, पण काही काळाने असे लोक येणार आहेत की ते म्हणजे ते कुणालाच घाबरणार नाहीत. ते पाहुण्या रावळ्याला घाबरणार नाही, भाऊबंदाला घाबरणार नाही, गावातल्या लोकाला घाबरणार नाही आणि त्याच्याही पुढे पापाला अजिबात घाबरणार नाही. पाप आणि पुण्याचा विचार त्यांच्याकडे राहणारच नाही. आणि जर पाप पुण्याचा विचार त्यांनी केलाच नाही, अधर्मच वाढत गेला, तर कलियुग हा लवकर धोक्यात येईल. त्यावेळी भगवान शंकराने सांगितलं त्याच्यासाठी काय केलं पाहिजे. नारद महर्षीने सांगितलं त्याच्यासाठी तुम्ही एक काम केलं पाहिजे की कलियुगातल्या लोकांनी किती खोटं बोलले, किती पाप कर्म केलं, तरी सुद्धा त्या लोकांनी जेवढं पाप केलं तेवढं पाप त्यांचं सहज धुवून गेलं पाहिजे, अशी त्यांची व्यवस्था करा. कारण कलियुगामध्ये नामस्मरणाने सुद्धा उद्धार होतो, हे आपण ऐकलेलं आहे. पण कलियुगामध्ये पाप सुद्धा सहज घडतं, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. म्हणून कलियुग एवढा धोकेबाज असेल आणि कलियुगातले लोक सुद्धा आत्ता एक बोलतील तर पुढे लगेच दुसरं बोलतील, विश्वास त्यांच्यावर ठेवण्याच्या लायकीचे नसतील. आणि कलियुगातले लोक हे बाल हत्या करतील, कलियुगातले लोक हे आई वडिलांना सांभाळणार नाहीत, कलियुगातले लोक हे स्त्री हत्या करतील आणि कलियुगातले लोक हे कन्येचा आणि गायीचा विक्रय करतील. असं सांगितल्यावर भगवान शंकराला सुद्धा खूप काळजी वाटू लागली की खरंच कलियुगामध्ये इतक्या भयानक घटना घडणार आहेत, कलियुग सांभाळला पाहिजे. कारण कलियुगाच्या अंगी जेवढे दुर्गुण असतील तेवढे चांगले गुण सुद्धा आहेत. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे. नारद महर्षीने सांगितलं तुम्ही तपश्चर्या केली पाहिजे. जेव्हा तुम्ही तपश्चर्या कराल तेव्हाच कलियुगाच्या लोकांसाठी काहीतरी साधन निर्माण होईल. आणि भगवान शंकराने तपश्चर्या चालू केली मेकल नावाच्या पर्वतावरती. तिथे तपश्चर्या चालू असताना, तपश्चर्या करत असताना एवढी कठीण तपश्चर्या की त्या तपश्चर्येमधून भगवान शंकराच्या अंगावरून घामाच्या धारा सुरू झाल्या आणि त्या धारांचा एक छोटासा प्रवाह निर्माण झाला आणि तो प्रवाह पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहू लागला आणि त्या प्रवाहामधूनच एक छोट्याशा कन्येचा जन्म झाला. आणि ती कन्या म्हणजेच नारद महर्षीने भगवान शंकराला सांगितलं हिच्याकडे बघा. भगवान शंकराने बघितल्याबरोबर भगवान शंकराला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, कारण खरोखर मुलीच्या जन्माने बापाला खूप आनंद होत असतो, खूप आनंद होत असतो. आणि आनंद झालाच पाहिजे. जो कन्यादान करतो ना त्याला पृथ्वीदान केल्याचं पुण्य भेटत असतं. पण भारतातले लोक खूप एकदम खालच्या थराला गेले की आता कन्या दान करायचं त्यांच्याकडे विचारच राहिला नाही, काहीतरी वेगळंच त्यांनी त्याला स्वरूप आणून टाकलं. पण मुलीच्या जन्माने बापाला एवढा आनंद झाला. भगवान शंकराने सांगितलं रे एवढी सुंदर आणि एवढी गोड मुलगी आहे, या मुलीकडे बघून मला एवढा आनंद झाला ना, म्हणून या मुलीचं नाव मी नर्मदा ठेवणार. अरे नारद महर्षी म्हटले नर्मदा का ठेवायचं. त्यांनी सांगितलं नर्म म्हणजे आनंद आणि दा म्हणजे देणारी. जो तिच्याकडे पाहिल, जो तिचं नाव घेईल आणि जो तिचं नाव ऐकेल त्याला ती आनंदच देणार.
कारण आपण पाहतो, आता तुम्ही कधी ऐकलं असेल की नसेल, पण जो पायी प्रदक्षिणा करून येतो, आता सतीश काका असतील, मंदा काकी असेल, यांना बघून तुम्हाला काय वाटलं असेल? पहिले कसे होते ना आता कसे झाले? पहिल्या तब्येती कशा होत्या? त्यांना तुम्ही वजन सुद्धा त्यांचं विचारलं असेल, त्यांनी 10-10, 5-5 किलो काहीतरी कमी झालेलं सांगितलंच असेल. पण त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्याबरोबर तुमच्या लक्षात आलं असेल की काही काही लोकांच्या डोळ्यात अश्रू सुद्धा आले असतील की हे कसे होते आणि कसे झाले. कारण पण त्यांना केवढे कष्ट झाले. आता एवढे कष्ट झाले म्हणजे त्यांनी परत म्हणायला पाहिजे, आता मी परत तिकडं कधीच जाणार नाही. पण ते आत्ता काही म्हणत असतील, पण पुढच्या वर्षी दसऱ्यानंतर पहा ते परत काय म्हणतात. ते म्हणणार मी परत जाणार. कारण परिक्रमा करणारा महाभयंकर कष्ट सहन करतो, पण ते कष्ट फक्त शरीराला होतात, मनाला अजिबात नाही. अजिबात नाही म्हणण्यापेक्षा मनाला कष्ट झाले तरी त्याच्यात आनंदच वाटतो. कारण त्याच्यामध्ये साधनाच वाटते, आपल्याला पुण्यच भेटणार आहे असं वाटत राहतं. आपण आयुष्यभर प्रपंचासाठी कष्ट करतो, पण मनात किती समाधान वाटतं आणि साधनेने किती समाधान वाटतं. म्हणून नर्मदा हे नाव ज्याने ऐकलं, ज्याने मुखात घेतलं किंवा ज्याने तिचं दर्शन घेतलं, त्याच्या जीवनात दुःख नावाची गोष्ट शिल्लकच राहत नाही. फक्त आनंदच आनंद. तुम्ही अनुभव घेऊन पहा. भगवान शंकराने सांगितलं, म्हणून नर्मदा नावाचा आणखी एक अर्थ निघतो. नरमदा, नराचा मद घालवणारी. किती अहंकारी असू द्या, किती फुगीर असू द्या, नर्मदा माईच्या किनाऱ्यावरती गेला की तो नम्रच होऊन जातो, आपोआप होतो. मग नराचा मद घालवणारी ती नर्मदा आहे. अशी नर्मदा लहानाची मोठी होऊ लागले आणि लहानाची मोठी होत असताना 33 कोटी देवांनी नारद महर्षींना बोलावलं. त्यांची सभा झाली आणि सभेमध्ये, मीटिंगमध्ये नारद महर्षींना त्यांनी प्रश्न विचारला. कारण जरी सभा मंत्रालयातली असेल, कुठली असेल, तर त्याच्यामध्ये संत असावे लागतात. कुठलाही प्रश्न निर्माण झाला, का भगवान श्रीकृष्णाला जगद्गुरु म्हटलं, का आद्य जगद्गुरु शंकराचार्यांना जगद्गुरु म्हटलं, का तुकाराम महाराजांना जगद्गुरु म्हटलं. आता जगद्गुरु कोण असेल नसेल मला माहिती नाही, पण हे 3 जगद्गुरु महत्वाचे आहेत की त्यावेळी धर्मात जे प्रश्न निर्माण होतील त्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे होतं. म्हणून त्या सभेत संतांची गरज असते. एक एक संत तरी असले पाहिजे. म्हणून नारद महर्षींना देवांच्या सभेमध्ये देवांनी प्रश्न विचारला, तुम्ही सांगता की आता कलियुग पुढे येणार आहे आणि कलियुगामधले लोक खोटं बोलतील. जास्त पाप कशाने होत असेल तर खोटं बोलल्याने होतं. कारण खोटे बोलू नये प्राण गेला तरी, याचा दोष भारी धर्मशास्त्री. धर्मशास्त्रामध्ये खोटं बोलल्याचं जास्त पाप सांगितलं. म्हणून तर सांगितलं ना की खोटं जर बोललं, आता इकडं तिकडं खोटं बोलतात, पण कोर्टामध्ये जर कधी खोटी साक्ष द्यायची वेळ आली तर त्या माणसाने आत्महत्या करावी, पण खोटी साक्ष देऊ नये. का माहितीये? पूर्वज नरकी जातील बाळा, खोटी साक्ष देऊ नये रे. सद्गुरु सांगे सत शिष्याशी, खळवाद्यांशी बोलू नये. कामा वाचून घरी कुणाच्या, मुळीच बाळा जाऊ नये रे. एक गुरु आपल्याला आपल्या शिष्याला शिकवत असताना सांगतात की खोटं जर बोललं तर पूर्वज आपले सगळे नरकात जात असतात, म्हणून वाचेला मळ लावू नका, खोटं कधी बोलू नका. पण कलियुगातले लोक इतकी कठीण असतील, यांचं कसं होईल? मग यांचं वाटोळं होऊ नये, यांचं सगळ्यांचं कल्याण व्हावं. कारण यांना या कलियुगामध्ये ही भारतभूमी, ही पृथ्वी अशी जपून ठेवायची सत्ययुगापर्यंत. मग
ह्यांच्याकडून कशी जपली जाईल जर सगळेच लोक वाईट वागायला लागले, सगळेच लोक खोटं बोलायला लागले तर? त्यावेळी नारद महर्षीने सांगितलं असं कधी होत नसतं. सृष्टीमध्ये सगळे चांगले लोक कधीच नसतात आणि सगळे वाईट लोक कधीच नसतात. आणि जर कधी आलाच तसा प्रसंग तर भगवान स्वतः अवतार घेतो आणि वाईटांना अगदी लगेच कट करून टाकतो. त्यावेळी नारद महर्षीने सांगितलं की कलियुगाच्या लोकांसाठी आपण एक अशी योजना केलेली आहे. भगवान शंकराची जी कन्या आहे जिचं नाव नर्मदा आहे, ती नर्मदा सगळ्यांना सुख देणारी आहे. जो कोणी तिचं फक्त नाव घेईल सगळ्या पापांचा नाश होईल. जो तिच्या किनाऱ्यावरती जाईल सगळे पितर तृप्त होतील. मग अरे एवढी सोपी गोष्ट आहे, मग कुठे ती नर्मदा? त्यांनी सांगितलं नर्मदा ही लग्नाच्या वयात आलेली आहे. आता तिचं 4-2 महिन्यामध्ये तिचं लग्न करावं लागणार आहे. त्यांनी सांगितलं मग नारद महर्षीने सांगितलं पण जर तिचं लग्न झालं तर ती आपल्या उपयोगात येणार नाही. ती तिच्या प्रपंचात गुंतून जाईल आणि समाजाची सेवा कधी करेल? म्हणून तिचं लग्न जर तुम्हाला टाळवता आलं तर प्रयत्न करा. जर तिचं लग्न टळलं तर ती सगळ्यांच्या कामी येईल, सगळ्यांसाठी अशी उपयोगी होईल की ज्याला साधना खरोखर खडतर करायची तो तिच्या किनाऱ्यावर राहू शकतो. अरे 33 कोटी देवांनी सांगितलं एवढीशी गोष्ट आहे. अरे आम्ही भल्या भल्यांची वाट लावली, नर्मदा तर छोटीच लेकरू आहे, तिचं लग्न टाळायचं म्हणजे काहीच अवघड नाहीये. म्हणून 33 कोटी देवांनी सांगितलं ज्यावेळी त्रेतायुगामध्ये भगवान प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक होणार होता, राज्याभिषेकाच्या वेळी केवढा प्रसंग आला. सगळी तयारी झाली पण एका रात्रीत सगळा बदल केला. रात्री उशिरापर्यंत पोस्टर लावत होते लोक. अनेक देशातून प्रांतातून विमानं गाड्यां काही येत होतं. एवढे सगळा समाज जमा झाला होता. मंडप तयार होता, स्वयंपाक तयार होता. सर्व जे राज्याभिषेकाची तयारीसाठी सगळं जल आणलं गेलं होतं आणि सगळी तयारी झालेली असताना सुद्धा सकाळी राज्याभिषेक रद्द केला. तो आम्ही केला. मग आम्हाला हे सुद्धा काही कठीण नाहीये, कारण त्यावेळी आम्ही विकल्पाला अयोध्येमध्ये पाठवलं. तो अयोध्येत गेला नाही, कारण अयोध्या मोक्षपुरी आहे, तिथं विकल्प जाऊ शकत नाही. पण मंथरा बाहेर आली आणि मंथरेच्या माध्यमातून आम्ही विकल्पाला आतमध्ये पाठवलं. त्यावेळी तो प्रसंग आम्ही रामाचा राज्याभिषेक थांबवू शकतो तर नर्मदेचा विवाह का थांबवू शकत नाहीये? म्हणून नर्मदा माई ही 9 वर्षाची होती. पूर्वी असा नियम होता की कन्या 9 वर्षाची झाली, 9 वर्षाच्या आत तिचं लग्न झालं पाहिजे. म्हणून तर नर्मदा माईचा विवाह करायचा ठरवला आणि भगवान शंकराला त्याच्यामधलं काहीच ज्ञान नाहीये. व्यावहारिक ज्ञान म्हणजे व्यवहारामध्ये जास्त भागच घ्यायचा नाही. व्यवहारात भाग घ्यायचा म्हटल्यावर सगळ्या लोकांच्या समाजात यावं लागेल आणि भगवान शंकर काही या लोकांमध्ये जास्त राहत नव्हते. म्हणून नारद महर्षीने बृहस्पतींना बोलावलं आणि सांगितलं भगवान शंकराला विचारा कसा जावई पाहिजे, कोणत्या नोकरीला पाहिजे, त्याच्या घरी किती जमीन पाहिजे, त्याला आईबाप पाहिजे की नाही पाहिजे, असं सगळं तुम्ही विचारून घ्या. भगवान शंकराने सांगितलं नाही नाही, माझी तशी काहीच अट नाही, तुम्ही म्हणाल तशा नवरदेवाला देऊन टाको. त्यावेळी बृहस्पतींनी सांगितलं मुलगी खूप सुंदर आहे आणि हिची सुंदरता कधी कधी हिला धोका देऊ शकते, या सुंदरतेमुळे हिला त्रास होऊ शकतो. म्हणून बृहस्पतींनी सांगितलं हिच्या लग्नाचा पण ठेवायचा आणि पणही असा ठेवायचा की तो कुणाला शक्यतो जिंकता नाही आला पाहिजे. एखाद्यानेच कुणी जिंकला तर जिंकला. म्हणून भगवान शंकराला सांगितलं की हिच्या लग्नाचा पण या सातपुडा विंध्याचल मध्ये जे गुलबकावली नावाचं जे झाड आहे, जो वृक्ष आहे, तर त्याचं जे फूल आहे ते फूल दुर्मिळ आहे, ते भेटत नाही कुठे. जर ते फूल कोणी आणून दिलं
तर त्याच्यासोबत आपण नर्मदेचा विवाह लावून देऊ. असं म्हटल्यावर नारद महर्षीने लगेच तयारी चालू केली. जिकडे तिकडे पोस्टर लावले, जिकडे तिकडे बातम्या, जिकडे तिकडे टीव्हीला, पेपरला, सगळीकडे. त्यामुळे सगळ्या लोकांना माहिती झालं. अनेक देशातून, अनेक प्रांतातून, अनेक राज्यातून राजे, राजकुमार, विद्वान, पंडित, शास्त्री, यक्ष, किन्नर, गंधर्व, मानव, राक्षस, देव, नाग सगळेजण येऊ लागले नर्मदेसोबत विवाह करण्यासाठी. पण येता येता त्यांना कळलं की गुलबकावलीचं फूल आणायचं, म्हणून सगळे रानोमाळ फिरू लागले फूल शोधण्यासाठी. आणि पाहता पाहता मेकल नगरीच्या पलीकडच्या बाजूलाच, पूर्वी ते सगळं एकच होतं, आता त्याची विभागणी झाली. मध्य प्रदेशच्या पलीकडच्या बाजूचा भाग म्हणजे छत्तीसगड, झारखंड, हे सगळं पूर्वी एकच होतं. तर त्या पलीकडच्या बाजूला सोनमुड नगरी होती आणि सोनमुड नगरीचा राजा, सोनमुडा राजा, त्या राजाचा मुलगा होता राजकुमार भद्रसेन. भद्रसेनाला माहिती झाला नर्मदेचा विवाह होतोय, पण आहे गुलबकावलीचं फूल आणण्याचा, म्हणून तो राजकुमार फिरू लागला. आणि पाहता पाहता कालांतराने त्याला फूल मिळालं, बाकी कुणालाच फूल मिळालं नाही. त्याने बृहस्पतींना आणून दाखवलं. नारद महर्षीने सांगितलं ह्याच्यासोबत विवाह ठरवा. आणि विवाहाची तारीख, वेळ, वार सगळी ठरलेली आहे. आणि विवाहाचा मंडप घातला, सगळी तयारी झाली. पण 33 कोटी देवांना झोप येत नाही. जर नर्मदेचा विवाह झाला तर लोकांचं कल्याण होणार नाही, लोकांचं कल्याण करणारं कुणी, काळजी करणारं शिल्लक राहणार नाही. म्हणून 33 कोटी देवांनी, कारण रामाचा राज्याभिषेक न करता, रामाचा राज्याभिषेक थांबवून सुद्धा जगाचं कल्याणच झालं ना. मग नर्मदेचा विवाह थांबवायचा, त्याच्यासाठी नर्मदेची एक दासी होती, जुहिला नावाची दासी. तिला 33 कोटी देवांनी तिच्याकडे विकल्पाला पाठवलं. आणि विकल्पाने तिला सांगितलं, जर तू मला सहकार्य केलं तर मला एक पोतभर पैसे भेटणार आहेत, त्याच्यातलं अर्धा भाग तुला देऊन टाकेन. अरे, त्याच्या भाषेमध्ये त्याने सांगितलं की 33 कोटी देवांनी मला सांगितलेलं आहे, जर तू मला मदत केली तर मला अर्ध राज्य भेटणार आहे पृथ्वीतलं, त्याच्यातलं अर्ध मी तुला देऊन टाकील. तू अर्ध्या भारताची, अर्ध्या पृथ्वीची तू राणी होऊन जाशील. जुहिलेला सुद्धा मोह आवरला नाही आणि जुहिलेने सांगितलं काही हरकत नाही. त्यावेळी संध्याकाळची वेळ झाली. उद्या पहाटच्या मुहूर्तावरती विवाह होणार आहे. नवरदेव नवरीच्या अंगाला हळद लागलेली आहे. आणि संध्याकाळच्या वेळी नर्मदा माईने जुहिलेला सांगितलं, जुहिला, माझी अशी इच्छा आहे की नवरदेवासोबत काही बोलायचं. तर लग्नाला पहाट होणार आहे. नवरदेव आत्ता तू जाऊन त्याला जर बोलवून आणलं, 10-5 मिनिटामध्ये येईल, 5 मिनिटं बोलेल लगेच जाईल. नवरदेवाचा कक्ष जवळच आहे. म्हणून सर्व वऱ्हाडी मंडळी सगळी अगदी तयारी चालू आहे. अशा वेळी जुहिलेने सांगितलं, बाईसाहेब, मी जाते, पण मला चांगले कपडे घालायला द्या, दागिने घालायला द्या, कारण मी सुद्धा तुमची दासी म्हणून चांगली दिसले पाहिजे ना. नर्मदा माईने सांगितलं, जा, जे कपडे घालायचे ते घाल, जे दागिने घालायचे ते घाल. नर्मदा माईचे दागिने कपडे घालून जुहीला गेली. आणि तिथं गेल्यावर जुहीला खोटं बोलले. तिच्यामध्ये विकल्प घुसलेला होता. त्या विकल्पाने तिला खोटं बोलायला प्रवृत्त केलं. आणि त्या जुहिलेने सांगितलं, मी नर्मदा आहे, तुम्हाला भेटायला आले. उद्या पहाटे आपला विवाह होणार आहे, पण काही हिताच्या गोष्टी करण्यासाठी या ठिकाणी आले. आणि भद्रसेन सुद्धा त्या ठिकाणी तिच्यासोबत गप्पा मारत बसला. पाहता पाहता पहाट झाली आणि जुहीला कॉटवरती बसलेली आहे. आणि भद्रसेन तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेला आहे. ती त्याचे केस कुरवाळते आणि गप्पा चालू आहेत. पहाटेचा मुहूर्त चालू झाला. मुहूर्ताच्या वेळी नर्मदा माई नटून थटून बसलेली आहे. सगळे वऱ्हाडी मंडळी सावध झालेले आहेत. आणि नर्मदा माईला आता विचार येऊ लागला
की थोड्याच वेळामध्ये मला लग्न मंडपाच्या मुख्य द्वारावर बोलावलं जाईल, नवरदेव तिथं आलेला असेल. पण पाहता पाहता 10 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाले, अर्धा तास झाला आणि तास निघून गेला, पण नवरदेव आला नाही, नवरी आली नाही, म्हणून विवाह झाला नाही. सगळे वऱ्हाडी लोक निघून गेले. नर्मदामाई बघू लागली, का का विवाह झाला नाही, नवरदेव का आला नाही. तर नर्मदामाई पाहण्यासाठी नवरदेवाच्या कक्षाकडे गेले आणि जाऊन पाहते तर दासी सोबत आपला पती रत होतो आहे, म्हणून रागाच्या भरामध्ये पाय आपटू लागली. पायामधले पैंजनाचा इतका आवाज येऊ लागला. आता सहज जरी घुंगराचे चाळ घालून चालली स्त्री, तर तिच्या पायांचा आवाज किती येतो. आणि तसा पायांचा, शास्त्राने सांगितलं स्त्रीच्या पायाचा आवाज येऊ नये, पण घुंगरांचा नक्की आवाज यावा. पण तोही खूप मोठा खळूम खळूम नाही, छुम छुम आवाज आला पाहिजे. आणि तोही खूप मोठ्याने नाही, कारण रामायणामध्ये भगवान प्रभू रामचंद्राने सीतामाईला विचारलं की स्त्रिया पैंजण का घालतात. आणि त्यावेळी सीतामाईने असं उत्तर दिलं की ते पैंजण आणि त्या पैंजणची जी घुंगरं असतात ना, तर ते घुंगरांचा जो छुमछुम आवाज होतो ना, तो आवाज तिच्या पतीच्या हृदयाला स्पर्श करतो. मग छुमछुम आवाज पतीच्या हृदयाला स्पर्श करतो, पण जर छम छम नर्मदा माई अशी धाड धाड पाय आपटीत होती, तर त्याचा स्पर्श हृदयाला नाही, पार हृदयाचे ठोके वाढवण्यासारखा होता. पण यांचं लक्षच नव्हतं. नर्मदा माईच्या ध्यानात आलं की हे एवढे दंग झालेले आहेत गप्पा मारण्यामध्ये. जशी गेली तशी जुहिलीला सांगितलं, ग धोकेबाज खोटारडे. जशी गेली तशी जुहीला जशी बसलेली होती, धाड दिशी कंबरठ्यात तिच्या लात घातली. 8 किलोमीटर जाऊन पडली जुहीला. आणि तिथून अमरकंटकच्या अलीकडे 8 किलोमीटर जालेश्वर ठिकाण आहे. तर तिथून त्या जुहिलेचा उगम आहे. जुहिला नावाची नदी आहे आणि ती जुहिला तिकडे वाहू लागले. फक्त 2च महिने ती वाहते. आणि इकडे जो भद्रसेन होता तो लाजला, कारण मुहूर्त टळून गेला आणि त्याला माहिती नव्हतं ही नर्मदा का ही नर्मदा. म्हणून तो संभ्रमित झाला, खाली मान घातली आणि तिकडे छत्तीसगडकडे नद होऊन वाहू लागला. नकोच काही बोलायला. आणि नर्मदा माई रागाच्या भरात तिथून निघाली. अशी पाय आपटीत आपटीत निघाली. 2 किलोमीटर आली आणि तिथून धाड दिशी खाली उडी टाकून दिली. पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहू लागली. भगवान शंकराने सांगितलं, बेटा असं करू नको, रागामध्ये जाऊ नको, मला गोड लागणार नाही, मला बरं वाटणार नाही, तुला काय मागायचं ते माग. नर्मदा माईने सांगितलं, मला काहीच नको. पण 33 कोटी देवांना एवढा आनंद झाला की पुष्पवृष्टी करू लागले. नर्मदेचा विवाह टळला आणि आता सगळ्यांना सुख होणार. नर्मदा माई प्रवाहाच्या रूपाने, नदीच्या रूपाने वाहू लागले. आणि वाहत असताना 33 कोटी देवांनी जिकडे तिकडे अशी दौंडी पिटवली. ज्याला तपश्चर्या करायची त्याने नर्मदा किनारी या. आणि सर्व साधू संत ऋषी मुनी देव मानव राक्षस सगळेजण तपश्चर्या करू लागले. तुम्ही पायी प्रदक्षिणा करत असताना आता अनेक तीर्थ लुप्त झालेले आहेत. धरणामुळे जवळजवळ 4 ते 5 धरणं झालेले आहेत. आणि अनेक वेळा पूर आलेला आहे. त्या पुरामध्ये अनेक तीर्थ, अनेक मंदिर वाहून गेलेले आहेत. त्यामुळे सगळे तीर्थ बघायला भेटत नाही. पण ते तीर्थ कसे निर्माण झाले, तर देव ऋषी मुनी सगळे तपश्चर्या करायला बसले, पण जागा धरून बसले. आता कुणी पहिलं कुठे जायचं असेल तिथं गेल्यावर आधी जागा धरून बसतात, मग कुठं बसलं पाहिजे. आता कीर्तनात काही जागा धरायची लोक जास्त गरज पडत नाही, कारण कीर्तनात जागा धरून काही फायदा नसतो, उगाच जास्त ऐकत बसावं लागतं. म्हणून लोक मागं जागा धरतात, पुढं नको. आणि जर जेवणाचं ठिकाण असेल, पिक्चर पाहायचं असेल, असं आणखी काही वेगळं मिळण्याचं ठिकाण असेल तर सगळ्यांच्या पुढे येऊन जागा धरतात. पण कीर्तनात पुढे जागा धरली पाहिजे.
तपश्चर्या करण्यासाठी किनाऱ्यावरती जागा धरली आणि त्या जागेवर प्रत्येक जण येऊन बसला. तर नर्मदा पुराण सांगतं, कमंडलूला कमंडलू चिकटला, इतकी गर्दी नर्मदा माईच्या किनाऱ्यावरती झाली. म्हणजे 60 करोड 67,000 तीर्थ निर्माण झाले. आणि हे सगळे तीर्थ नर्मदा माईच्या दोन्ही तटावर आहेत. थेट उगमापासून तर संगमापर्यंत. जशी नर्मदा माई रागाने निघाली, भगवान शंकराने सांगितलं, बेटा तुला काय पाहिजे ते माग. नर्मदा माईने सांगितलं, माझं नाव ज्याच्या कानावर पडलं त्याचं 7 जन्माचं पाप गेलं पाहिजे. माझं नाव ज्याच्या मुखात आलं 10 जन्माचं पाप गेलं पाहिजे. ज्याने माझं दर्शन घेतलं 30 जन्माचं पाप गेलं पाहिजे. ज्याने स्नान केलं 50 जन्माचं पाप गेलं पाहिजे. ज्याने विश्राम केला 1 रात्र त्याचं 100 जन्माचं पाप गेलं पाहिजे. आणि ज्याने प्रदक्षिणा केली त्याचं नुसतं पाप नाही तर पाप जाऊन त्याला इतकं पुण्य झालं पाहिजे की त्याच्या कुळात, त्याच्या वंशात आणि त्याच्या गावात कुणालाच एवढी मोठी साधना करायची कधीच गरज नाही पडली पाहिजे. एकट्याने केलेली साधना सगळ्याला कामं आली पाहिजे. अरे, भगवान शंकराने सांगितलं काहीच हरकत नाही, कारण माझी मुलगी आता साधना करायला निघाली. नर्मदा माईचा तो चेहरा भगवान शंकराला पाहवत नव्हता की डोळ्यावरती आणि चेहऱ्यावरती एवढा त्याग झालेला होता, एवढं वैराग्य निर्माण झालेलं होतं. नर्मदा माईने सांगितलं, माझ्या प्रवाहामधल्या जेवढे खडे असतील, जेवढे दगड असतील, जेवढे गोटे असतील, सगळ्यामध्ये तुमचा प्रत्यक्ष प्राण असला पाहिजे. भगवान शंकराने ते मान्य केलं. नर्मदा माईने सांगितलं की माझ्या किनाऱ्यावर कुणी तपश्चर्या केली तर त्याची तपश्चर्या कधीच वायाला जाता कामा नये, कधीच नाही. त्याने कोणत्याही भावनेने तो इथं आला तरी सुद्धा त्याला वैराग्य निर्माण झालं पाहिजे. म्हणून तर आपण 4 धाम यात्रा करू, आपण कोणत्याही यात्रा करू, पायी केल्या तरी सुद्धा. कारण बरेच लोक म्हणतात आमचे सगळे धाम झाले, फक्त नर्मदा परिक्रमा राहिली. ज्याची नर्मदा परिक्रमा राहिली ना त्याचं काहीच झालेलं नाही, त्याचं सगळं शिल्लक आहे. कारण नर्मदा परिक्रमा झाल्याशिवाय वैराग्य निर्माण होत नाहीये. आणि नर्मदा परिक्रमा, नर्मदा माईच्या किनाऱ्याने का वैराग्य निर्माण होतं? नर्मदा ही महान तपस्विनी आहे. आजही ती अखंड तिची साधना चालू आहे, अखंड तपश्चर्या चालू आहे. आणि त्या तपश्चर्येमुळेच तर आपण तिथं कुणीही गेलात तर आपल्याला वैराग्य निर्माण होतं. म्हणून तर एवढा मोठा प्रपंच सोडून माणूस 6-6 महिने पत्नी सोबत घेऊन जाऊन एवढी मोठी साधना करू शकतो. ह्याच्यावरूनच तुमच्या लक्षात येतं की काय नर्मदा असेल. अशी महान तपस्विनी नर्मदा आणि तिची प्रदक्षिणा या दाम्पत्याने केलेली आहे. तर भगवान शंकर आणि भगवान शंकराची ती मुलगी आहे, पण तिची स्वतंत्र साधना आहे. ती अशी कोणाला जोडून नाही की ह्याचं नाव घेतल्यावर तिला पुण्य भेटतं, तिचं नाव घेतल्यावर ह्याचं पुण्य भेटतं, असं नाही. स्वतंत्र ती एक साधना आहे. आणि भारतात अति महत्त्वाची नदी आहे. आपल्या महाराष्ट्रातले आता भरपूर लोक परिक्रमा करायला लागले. महाराष्ट्रातले काय, राजस्थान असेल, गुजरातमधले लोक थोडे कमी करतात कारण त्यांना जास्त कामं आहेत. राजस्थानचे लोक असतात, उत्तर प्रदेशचे लोक असतात, इकडं कर्नाटक, तामिळनाडू भरपूर लोक असतात. भारतातले तर असतातच असतात, पण अमेरिका, दक्षिण आफ्रिका तिकडून लोक येऊन पायी प्रदक्षिणा नर्मदा माईची करतात. त्यांना तर मराठी हिंदी बोलता सुद्धा येत नाहीये, तरी सुद्धा नर्मदा माई त्यांना कशी सांभाळीत असेल. आणि ती प्रदक्षिणा करणारे लोक एवढे पुण्यवान असतात की आपण सगळ्यांनी आतापर्यंत आपल्याकडून चुकून हुकून काय पाप झालं असेल तर फक्त परिक्रमावासीचं दर्शन घेतलं तरी सगळं पाप संपून जातं. अशी तपस्विनी नर्मदा माई आहे. म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र आलात आणि नर्मदा माईची महती श्रवण केली. कारण
नर्मदा माईची महती सांगायचं झालं तर 1-2 तासामध्ये ते होण्यासारखं नाहीये. अखंड 7 दिवस कथा सांगितली तरी सुद्धा 4-6 पानांचं सुद्धा महत्त्व सांगून झालं नाही. कारण पूर्ण ग्रंथच समोर आहे. आणि एवढी मोठी तिची महती आहे. त्यामध्ये 60 करोड 67,000 तीर्थ, एवढ्या तीर्थाची वेगवेगळी कथा आहे. मग एवढं सगळं सांगणं शक्य नाहीये. पण माझ्या अल्पशा वेळेमध्ये जेवढा वेळ माझ्यासाठी आहे त्या वेळेमध्ये जेवढं सांगता येईल, जेवढं बोलता येईल तेवढा प्रयत्न केला. आणि नर्मदा माई तुमच्यावर नक्की कृपा करेल. कृपा करेल असं म्हणायची गरज सुद्धा नाहीये. कारण ज्याच्यावर कृपा झाली तोच इथं आला. आणि कारण बऱ्याच लोकांना यायचं असेल पण काहीतरी अडचण असेल, नाही येऊ शकले. आणि काही लोक अचानक आले असतील तर नर्मदा माईची त्यांच्यावर विशेष कृपा असेल. म्हणून आणि या सगळ्यांना आपण, या दोघांना आपण सगळेजण एवढं त्यांचं कौतुक करण्यासाठी आलेलो आहोत. त्यांनी हा कार्यक्रम कौतुकासाठी नाही ठेवला. महाराजांनी सांगितलं कमीत कमी तुमचा फोटो तरी त्याच्यामध्ये टाका पोस्टरवरती. त्यांनी सांगितलं काय करायचं महाराज, पण ते म्हटले अरे तुम्ही कोण आहे ते तरी दिसू द्या. महाराजाच्या म्हणण्यानुसार फोटो टाकला. अरे म्हणे नाव तरी टाका तुमचं. ते म्हणे काय करायचं नावाचं, कारण त्यांना तर काहीच इच्छा नाही, सगळ्या इच्छा मावळून गेल्या. पण आपल्याला सुद्धा, कारण त्यांनी जे केलं आपल्याला कळलं तर उद्या आपणही करू शकतो ना. तुकाराम महाराजांनी एवढा मोठा परमार्थ केला, त्यांनी केलेला परमार्थ त्यांनी सांगितला म्हणून आपल्याला कळलं की आपणही परमार्थ केला पाहिजे. जर त्यांनी काही सांगितलंच नसतं, काही लोक म्हणतात सांगायचं नसतं, अरे नाही सांगितलं तर काय कळेल समाजाला. म्हणून स्वतःचे अनुभव सुद्धा थोडे थोडे सांगावे लागतात, त्याच्याशिवाय समोरच्याला कळत नाही. आणि समोरच्याला एकदा का कळलं की तो सुद्धा ती साधना करायला प्रवृत्त होतो. म्हणून यांनी 6 महिने 4000 किलोमीटर पायी प्रदक्षिणा नर्मदा माईची केली. आणि पायी पूर्ण होण्यासाठी ती काही ताकदीचा विषय नाहीये, तो काही पराक्रमाचा विषय नाहीये. ती एक अशी साधना आहे की ती एकांतातली साधना आहे. हे पती पत्नी जरी सोबत होते तरी सुद्धा ते अंतराने चालत होते, एकमेकासोबत गप्पा मारायच्या नाही. कारण जवळ आलं की मग माणसं काही ना काही गप्पा मारतातच. गप्पा मारायच्याच नाही. साधना म्हटल्यावर साधनाच झाली पाहिजे. आणि ती साधना करत असताना कष्ट जरी झाले तरी सुद्धा काही माणसं म्हणतात गेलो आणि अवघ्या 3 महिन्यात परिक्रमा पूर्ण करून आलो म्हणजे पराक्रम नाहीये तो. कारण नर्मदा परिक्रमा ही पूर्ण होण्यासाठी हजारो जन्माचं पुण्य लागतं. कारण एकदा असा प्रसंग घडला होता की आम्ही आमच्या पहिल्या पायी परिक्रमेमध्ये, छोटासा प्रसंग सांगेल आणि थांबेल. पहिल्या पायी परिक्रमेमध्ये आम्ही 2-3 दिवसामध्ये ओंकारेश्वरवरून संत सियाराम बाबांचा आश्रम म्हणजे तेलिया भट्ट्यान, तुम्ही ऐकून असाल की आत्ताच 3-4 महिन्यापूर्वी ते शांत झाले. तर जास्त वयस्कर महात्मा ते होते. मग त्यांच्या आश्रमामध्ये आम्ही संध्याकाळच्या वेळी तिथं पोहोचलो. तिथे आरती वगैरे झाली, आमची आरती झाली, बाबांनी आम्हाला शिदा वगैरे दिला आणि तिथेच अन्नक्षेत्र त्यांचं आहे, तिथं जेवण केलं. पण त्यांनी सांगितलं इथं झोपायला जागा कमी पडते, बाहेर थोडंसं एक मंदिर आहे तिथं तुम्ही झोपायला जा. आम्ही तिथं झोपायला गेलो आणि तिथं गेल्यावर एक मनुष्य तिथला शेजारचा आला आमच्या जवळ गप्पा मारण्यासाठी. आता आम्ही 7-8-9 जण होतो, हे सगळे पुरुष होते, त्यांच्यासोबत तर गप्पा मारत होता. त्यांनी सांगितलं तुम्ही कुठून आले काय, असं सगळं विचारणी झाली. मग त्यांनी सांगितलं तुमच्या महाराष्ट्रामधलाच एक व्यक्ती 2-3 वर्षापूर्वी पायी परिक्रमेला आली होती. आणि पायी परिक्रमेला आल्यावर त्यांनी संकल्प केला ओंकारेश्वरला आणि इथपर्यंत पायी आले. पायी आल्यावर त्यांना संध्याकाळच्या वेळी इथं मुक्कामी असताना त्या व्यक्तीला घरून फोन आला. आणि फोन असा आला की तुमची आई खूप आजारी आहे, तुम्ही अर्जंट घरी या. मग त्याने ती जी पूजा होती तिथंच ठेवली आणि सकाळी तो घरी निघून गेला. मग पण त्याची इच्छा होती की पायी परिक्रमेला जायचं म्हणजे जायचंच.
मग पुढच्या वर्षी आईचं श्राद्ध वगैरे केलं आणि तो पुन्हा पायी परिक्रमेला आला. ते जल तिथंच राहिलं आणि त्यांनी पहिल्यापासून परिक्रमा चालू केल्या आणि परत त्यांनी सांगितलं तो इथंच मुक्कामी आला. याच्या ओळखीचा झाला होता, तिथं मुक्कामी राहिला आणि मुक्काम तिथं रात्रीच्या वेळी त्याला पुन्हा फोन आला की तुमचा भाऊ वारला, अर्जंट घरी या. अरे 2 वेळा असा प्रसंग झाला. त्यांनी दुसऱ्या वेळी सुद्धा जल तिथं ठेवलं आणि घरी आला. घरी आल्यावर 3ऱ्या वर्षी त्याला असं वाटलं की आता तरी जातो. मग 3ऱ्या वर्षी त्यांनी सांगितलं, पुन्हा त्यांनी ओंकारेश्वरला संकल्प केला, 2-3 दिवसात इथं आला आणि त्याने सांगितलं, तो इथं आला आणि त्याच रात्री त्याचाच मृत्यू झाला. नर्मदा परिक्रमेचा संकल्प कुणी करू शकतो, परिक्रमा कुणी करण्याचा प्रयत्न करू शकतो, पण ती परिक्रमा निर्विघ्नपणे पूर्ण झाली पाहिजे. तुम्हाला अडीअडचणी येतील, येणार नाही असं नाहीये, पण काही झालं तरी सुद्धा परिक्रमा सोडून घरी न येणे हा सुद्धा खूप मोठा संकल्प आहे, हा सुद्धा खूप मोठा त्याग आहे. म्हणून तर जगद्गुरु तुकाराम महाराज जुन्नरला कीर्तनाला गेले आणि घरी वडिलांचा मृत्यू झाला. लोक घ्यायला आले पण त्यांनी सांगितलं नाही, कीर्तन करूनच जाईल मी. तेव्हा तो खूप लहान होते, अवघे 13 वर्षाचे होते. त्यांनी सांगितलं ना, बाप मेला न कळता, काहीच कळत नव्हतं, संसाराची नव्हती चिंता, तेव्हाच बाप मेला. तरी सुद्धा त्यांनी सांगितलं कीर्तन झाल्याशिवाय घरी जाणार नाही. मग काय, गेल्यावर बघू काय असेल ते. म्हणून कोणतंही संकट आलं तर घरी सोडून यायचं नसतं. नव्हे असे अडथळे असतात की शेवटपर्यंत जल चढेपर्यंत, आणि आपण जास्त परमार्थ करायला गेलो तर जास्त अडचणी येतात. पण अनेक अडचणी यांच्या सुद्धा साधनेमध्ये आल्या असतील, पण यांनी सगळ्या बाजूला ठेवून ती फक्त नर्मदा माईच्या प्रदक्षिणेला महत्त्व दिलं आणि त्या प्रदक्षिणेमुळेच आता त्यांच्या जीवनात तसंही काहीच कमी नाहीये. पण ते काय नर्मदा माई त्यांना देणार आहे हे फक्त तिला त्यांनाच माहिती आहे. म्हणून या ठिकाणी, कारण मी तुमचा भरपूर वेळ घेतला, अजूनही महाराज मंडळी आलेले आहेत, तर ते सुद्धा 2-2 शब्द बोलतील, कारण त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. मी तर माझ्या या वाणीने काय कौतुक करणार आहे. प्रत्यक्ष नर्मदा माईच त्यांचं कौतुक करू शकते, कारण तिलाच त्या सगळ्या गोष्टीचा आनंद आहे. जो परिक्रमा करतो ना, नर्मदा माई त्याला हृदयाशी धरते, त्याला कधी सोडत नाही. किंवा त्याला जरी कधी वाटलं की आता नको, तरी सुद्धा ती कधी सोडत नाही. त्याच्या सुखात आणि दुःखात नर्मदा माई सोबतच असते. म्हणून एवढ्या मोठ्या व्यक्तीने ही नर्मदा माईची प्रदक्षिणा केली, एवढा त्याग केला, आणि म्हणून आपण सर्वजण या जोडप्याचं, या दाम्पत्याचं कौतुक करण्यासाठी एकत्र आलेलं आहोत. म्हणून आता पुढचं काय नियोजन असेल, कोण बोलणार आहे अगोदर, तर महाराज सांगतील. कारण बऱ्याच जणांना कौतुक करायची इच्छा आहे आणि कौतुक झालं पाहिजे, आपल्या माणसाचं कौतुक आपण केलंच पाहिजे. म्हणून या ठिकाणी मी थांबून घेते. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.